ट्रॅक्टरवाले भाऊ तर डायरेक्टच आमच्या अंगावर ट्रॅक्टर घेऊन आले होते. थांबा पहिल्यापासून बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे दिनेश धने. आज आम्ही तिघं भाऊ सोबतच निघलो होतो. पाचोडला जायचं होतं आम्हाला. तर काम तर आमच्या दोघांच होतं, पण मोठा भाऊ बी घेतला सोबत. म्हणलं चल तू पण. आमच्या तिघाच्या गप्पा अशा रंगल्या ना, पाचोड कवा शिकायला समजलं पण नव्हतं. मग आपण त्या कामासाठी आलो होतो. चला म्हणलं तिथं जाऊ म्हणलं. पहिलं तिथून पत्र वगैरे घेऊन गाडी लोड करून देऊ म्हणलं. मग काय आलो हार्डवेअरच्या दुकानात आणि चला म्हणलं आता पत्राच भाव बी बघून घेऊ आणि पत्र बी बघू कसे येतं. मग काय आमचे मधले बंधू मोठे बंधू सगळ्यात पुढे, आम्ही त्यांच्या मागं चला म्हणलं हाय तुमच्या पाठीमागं आम्ही. मग काय भाऊनी पत्र दाखिलेत. मग आम्ही चॉईस केली. म्हणलं चला आता गाडी घेऊन येऊ म्हणलं आपण. मग माझ्या डोक्यातली आळी वळवळ झाली. म्हणलं एक कप चहा घेऊ म्हणलं आपण आधी, मग गाडी बघू म्हणलं. मग तेवढ्यात आमचे मोठे बंधू म्हणे तू लई चहा पितो बाबा. पण तेवढ्यात आमचे मधले बंधू म्हणे अरे चल म्हणे एक कप घेऊ म्हणे. मग तेवढ्यात आमचे मोठे बंधू म्हणते दोघं तुम्ही सारखेच झाले चहा प्यायला. म्हणलं जाऊ दे रे काही नाही होत, घेऊ दे चहा. म्हणलं चला लवकर आवरा म्हणलं आपल्याला जायचंय. आणि तेवढ्यातच ट्रॅक्टरवाला भाऊ डायरेक्टच आमच्या अंगावर ट्रॅक्टर घालायला आलं. एवढं काही व्हायला आलं तरी पण हे दोघं भाऊ एकामेकाला बघून हसायला लागली. मग म्हणलं जाऊ दे यार काय हसत. म्हणलं चला म्हणलं आता आपल्याला गाडी बी पाहिजे. मग गाडी घेतली आणि डायरेक्ट इथं आलो. मग गाडी आल्याच नंतर आमचे मोठे भाऊ गेले गाडीवाल्याकडे. ते म्हणे चला इथं गाडी लावून टाका म्हणे. मग काय गाडी लावली लगेच भाऊ पत्ता टाकायला भेटली. म्हणलं चला घ्या टाकून लवकर. मग काय गाडी घेतली लोड करून. म्हणलं चल भाऊ आता आपल्याला लवकर जायचंय घरी. मग काय भाऊ बसला गाडीत आणि चाललो मग आम्ही घराकडे. भाऊ बी चांगल्या गप्पा आणायला लागले होते. जाऊ दे आमच्या गप्पा चालूच राहील, तुम्ही तोपर्यंत लाईक आणि फॉलो करून घ्या राव.